नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ, पण ईपीएफओ अधिकाऱ्यांना सतावते वेगळी चिंता। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ देशातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे। ही योजना कर्मचाऱ्यांना अनेक फायदे देते, ज्यामुळे निवृत्तीनंतर त्यांचे भविष्य सुरक्षित होते। ईपीएफओ कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मासिक निवृत्ती वेतन देते। अलीकडेच संघटनेने पीएफचे पैसे काढण्यासाठी सुलभ प्रक्रिया आणण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजे आता तुम्ही एटीएम मधूनही पीएफचे पैसे केव्हाही काढू शकता। मात्र याच निर्णयामुळे आता संघटनेचे अधिकारी चिंतेत आहे। मित्रांनो, सध्या ईपीएफ ठेवीवर 8.25% व्याज दिले जात आहे। नोकरी बदलताना कर्मचाऱ्यांनी पीएफचे पैसे काढू नयेत अशी अधिकाऱ्यांची इच्छा आहे। निवृत्तीनंतर पीएफचे पैसे खूप उपयोगी पडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। याशिवाय घर बांधणे किंवा मुलांचे लग्न अशा कामासाठीही त्यांचा उपयोग होईल। ईपीएफओ कर्मचाऱ्यांना निवृत्तीसाठी बचत करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहे। नियमानुसार नोकरी सोडल्यानंतर पीएफमधून पैसे काढण्याची सुविधा आहे, पण लोकांनी हे पैसे निवृत्तीसाठी वाचवावे अशी ईपीएफओची इच्छा आहे। 1 एप्रिल 2024 ते 7 मार्च 2025 पर्यंत ईपीएफओला 71 लाख पीएफ सेटलमेंट दावे प्राप्त झाले। त्यापैकी 50 लाख दावे निकाली काढण्यात आले। यामध्ये 55,133 कोटी रुपये कर्मचाऱ्यांना देण्यात आले। गेल्या 10 वर्षात ईपीएफओ सदस्यांच्या खात्यांची संख्या 11.7 कोटीवरून 32.5 कोटी रुपये झाली आहे। सेवानिवृत्ती बचतीच्या सवयीला प्रोत्साहन मिळेल, अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे। अनेक वेळा लोक नोकरी बदलल्यावर पीएफचे पैसे संपूर्ण काढून घेतात। पीएफचे हे पैसे निवृत्तीसाठी खूप महत्त्वाचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईपीएफओ तरुणांमध्ये सेवानिवृत्तीसाठी बचत करण्याच्या सवयीला चालना देण्यासाठी धोरणावर विचार करत आहे। सध्या ईपीएफमध्ये ठेवीवर 8.25% व्याज दिले जात आहे। चक्रवाढ व्याजाच्या धोरणामुळे पीएफमध्ये जमा केलेले पैसे खूप वाढतात। मित्रांनो, लोकांनी नोकरी गमावल्यास आर्थिक मदत होईल असा नियमांचा उद्देश आहे। मात्र बरेचदा लोकांनी नोकरी सोडल्यानंतर 2 महिने वाट पाहतात आणि त्यानंतर ते त्यांचे संपूर्ण पैसे काढून घेत असतात। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।